व्हायोलिनला आवाज देणाऱ्या डॉक्टर श्रीमती एन राजम, पद्मविभूषण 2026. ज्ञानामुळे विनय येतो, विनयामुळे पात्रता येते, पात्रतेमुळे धन, धनामुळे धर्म आणि धर्मामुळे खरं सुख मिळतं. हा फक्त एक श्लोक नाहीये, एका स्त्रीच्या पूर्ण आयुष्याची कहाणी आहे. ज्ञानाचा मार्ग. एर्णाकुलम 1941. एका सामान्य कुटुंबामध्ये 3 वर्षांच्या मुलीला व्हायोलिन मिळालं आणि त्यांचे वडील विद्वान ए. नारायण अय्यर यांच्याकडून कर्नाटकी संगीताचे धडे आणि नंतर महान विद्वान मुसिरी सुब्रमण्य अय्यर यांचं मार्गदर्शन लाभलं. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी श्रीमती MS सुबलक्ष्मी यांच्या सोबत रंगमंचावर सादरीकरण केलं. पण या सन्मानासोबतच त्यांना संगीताचे वर्ग घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही करावा लागला. ज्ञान आणि अनुभवाने विनय येतो. त्या बनारसला आल्या. एक दक्षिण भारतीय मुलगी उत्तर भारताच्या पुरुषप्रधान जगात आली. पंडित ओमकारनाथ ठाकूर यांच्या चरणी बसून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सहजपणे आत्मसात केलं आणि मग त्यांनी निर्माण केलं असं काही जे यापूर्वी कधीही ऐकलं गेलं नव्हतं. गायकी अंग, जिथे व्हायोलिन जणू काही मानवी सुरात गाऊ लागलं. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत कायमचं बदलून टाकलं. विनयाने येते पात्रता आणि पात्रतेने येतं धन. त्यांनी संस्कृतमध्ये MA आणि संगीतामध्ये PhD मिळवली आणि बनारस हिंदू विद्यापीठात कला प्रदर्शन विद्या शाखेच्या प्राध्यापिका आणि अधिष्ठात्री बनल्या आणि याच काळात त्यांनी जगभर कीर्ती मिळवली. जगभरातील व्यावसायिक व्हायोलिन वादक त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी येऊ लागले. त्यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या सोबत द्वंद्ववादन सादर केलं आणि त्यांचे बंधू प्राध्यापक TN कृष्णन यांच्या सोबतही. पंडित महादेव प्रसाद मिश्र यांच्याकडून शिकलेल्या बनारसी ठुमऱ्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. धनाने धर्म. त्यांची इच्छा असती तर त्या तिथेच थांबू शकल्या असत्या, पण त्यांची कन्या संगीता शंकर, त्यांच्या नाती रागिणी आणि नंदिनी शंकर आणि असंख्य शिष्यांना त्यांनी शिकवलं. त्यांनी स्वरसाधना तपोवनची स्थापना केली, जेणेकरून गुरुकुल परंपरा पुन्हा सजीव होऊ शकेल. धर्माने सुख. 87व्या वर्षी देखील विनम्र, समर्पित आणि सदा राजम. जेव्हा त्यांना विचारलं की कसं वाटतंय, तेव्हा त्या फक्त एवढंच म्हणाल्या, ही सफलता माझे वडील आणि गुरूंचे आशीर्वाद आणि माझे पती आणि कुटुंबियांच्या पूर्ण सहकार्याचा परिणाम आहे. डॉक्टर श्रीमती एन राजम. कोटी कोटी नमस्कार.